महाबळेश्वर जातीय हल्ल्याच्या गुन्ह्यातील आरोपींना 24 तासात अटक करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी. अटक न झाल्यास महाबळेश्वर तालुक्यात तीव्र आंदोलनाचा इशारा. महाबळेश्वर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष यांच्यावर जातीय द्वेषातून हल्ला व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी डंपर मालक व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप अटक न झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच महाबळेश्वर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून निवेदन दिले आहे. संबंधित आरोपींना 24 तासात अटक करण्याची ठाम व स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आरोपींनी तालुकाध्यक्षांवर जातीय शिवीगाळ करत डंपरखाली चिरडून टाकू अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून हा केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजावर झालेला हल्ला आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख 5 मागण्या आहेत. त्यामध्ये 1. सदर गुन्ह्यात वापरलेले सर्व डंपर तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात यावेत. 2. गुन्ह्यात नोंद असलेल्या संबंधित डंपरच्या सर्व वाहतूक परवान्यांना परमिट याद्या उपलब्ध करून द्याव्यात. 3. सर्व डंपर चालकांचे लायसन्स जमा करून त्यांची माहिती लेखी स्वरूपात द्यावी. 4. संबंधित डंपर नावं याआधी अपघात किंवा गुन्हेगारी नोंदीत आहेत की नाही याची अधिकृत माहिती द्यावी. 5. आरोपी व त्यांच्या साथीदारांवर यापूर्वी कोणकोणते गुन्हे दाखल आहेत याची संपूर्ण माहिती देण्यात यावी. अशा 5 मागण्या आहेत. तालुकाध्यक्षांना डंपरखाली चिरडण्याची धमकी दिल्यामुळे त्यांच्या जीवितास तात्काळ धोका असून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. आंदोलनाचा इशारा. वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला स्पष्ट शब्दात कळवले आहे की जर 24 तासात आरोपींना अटक करण्यात आली नाही किंवा जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला तर येत्या 2 दिवसात महाबळेश्वर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील. डंपर माफियांचे वाढते धाडस, जातीय द्वेषाची मानसिकता आणि कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबतची ही बाब अत्यंत चिंताजनक असून न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा लढा सुरू राहील, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. RPS स्टार न्यूज पत्रकार उत्तम भालेराव. जय भीम, जय शिवराय. मी अजित कांबळे, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष. आज दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी महाबळेश्वर पोलीस स्टेशन महाबळेश्वर येथे आलेलो आहे. येथे येण्याचा विषय असा की काल दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी वंचित बहुजन आघाडीचे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष उत्तम भालेराव यांच्यावरती डंपर चालक आणि मालकांनी 20 ते 25 जणांनी एकत्रित मिळून त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे. हल्ल्याचा विषय असा की ज्यावेळेस महाबळेश्वर तालुका अध्यक्ष त्या रस्त्याने जात होते, गाडींची ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला, विचारपूस करायला गेले असता संबंधित ड्रायव्हर आणि मालक यांनी तू या विषयामध्ये का पडतोयस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खिशाला ज्यावेळेस पेन त्यांना पाहिला तर तुझा काय संबंध, मारड्या तुझा काय या विषयामध्ये संबंध. तर त्यांना सांगितलं की मी वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी आहे, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. ज्यावेळी त्यांना सांगितलं कुठली वंचित बहुजन आघाडी, आम्ही त्यांना ओळखत नाही. त्यानंतर त्यांना सांगितलं की मी पत्रकार पण आहे. तर ते म्हणले की असले पत्रकार आम्ही रोज विकत घेतो. अशी हेलावणी बातमी करून त्यांनी या उत्तम भालेराव यांना 20 ते 25 जणांनी काल मारहाण केली. त्या संदर्भात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हाही दाखल झालेला आहे. परंतु आज महाबळेश्वर पोलीस स्टेशनला येण्याचं कारण असं की संबंधित डंपर ड्रायव्हरनी उत्तम भालेराव यांना धमकी दिलेली आहे की आमच्यावर जर गुन्हा दाखल करायला तर पुन्हा त्या डंपरच्या खाली चिरडून मारण्यात येईल. त्या अनुषंगाने आमच्या तालुका अध्यक्षाच्या जीवाला धोका आहे. तर पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे की उत्तम भालेराव यांचा पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं. तसेच या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ड्रायव्हर आणि मालकांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे. त्याचप्रमाणे संबंधित जणांचा अटकपूर्व जो जामीन आहे तो नामंजूर करण्यात यावा, कारण आमच्या तालुका अध्यक्षांच्या जीवाला धोका आहे, असं या ठिकाणी आज आम्ही मागणी केलेली आहे. तर वरील निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला सूचित करू इच्छितो की आम्हाला महाबळेश्वर पोलीस स्टेशनवरती विश्वास आहे की संबंधित जणांवरती 24 तासाच्या आतमध्ये त्यांना अटक करतील. संबंधित जणांवरती अटकपूर्व जामीन जर त्यांना मागितला तर तो नामंजूर करतील. कारण याचा असं की संबंधित अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत
आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये ही बातमी पसरलेली आहे. तर इथून पुढे जर कायदा व सुव्यवस्था जर निर्माण झाली तर याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. पोलीस स्टेशनचा बोर्ड काढा की. झालं का? ते काय करायचं?